नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आले आहे। आणि पुन्हा एकदा जी बातमी आहे ती लाडक्या बहिणींसाठी आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण सरकार नवीन निर्णय घेत आहे ते लाडक्या बहिणींसाठीच आहे। तर लाडक्या बहिणींसाठी तर मोठी बातमी आली आहे। तर लाडक्या बहिणींना 24 तासांच्या आत सरकारचं डबल गिफ्ट मिळणार आहे। सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। तर काय आहे तो आपण पाहूया। तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर आजपासून म्हणजे 23 डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मात्र आता लाडक्या बहिणींसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। ती काय आहे हे आपण पाहूया। तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जी होती ती सुरू केली होती। तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती। तर या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा लोकांना याचा लाभ मिळणार होता, आणि त्यांचं वय 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी हे होतं। आणि दर महिन्याला त्यासाठी सरकार जे आहे ते सरकारने 1500 रुपयाची जी रक्कम होती ती सुरू केली होती। तर जुलैपासून जी आहे ती या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती। तर जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे जे 5 हप्ते होते ते आत्तापर्यंत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। पण ज्या महिलांनी फॉर्म उशिरा भरले किंवा त्यांच्याकडनं भरण्यामध्ये लेट झाला, तर त्या महिलांचे पैसे जे होते की पहिले 5 हप्ते ते आले नव्हते, तेही सरकारने या महिन्यामध्ये म्हणजे 23 डिसेंबरला त्या महिलांच्या खात्यामध्ये पूर्ण जी रक्कम आहे टोटल 6 महिन्याची 7,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं तुम्हाला, प्रूफसहित मेसेज दाखवला होता की त्या दिवशी 23 तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते 7,500 रुपये। तर दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे, आणि आदित्य तटकरेंनीही याबाबत माहिती दिली होती। त्याचाही व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता जे सरकारने 23पासून चालू केले आहे की हळूहळू ते टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहेत। त्याच्यामुळे काही महिलांना लेट येतील, काही महिलांना लवकर येतील, तर ते त्या दिवसात आहे, पण येणार हे कन्फर्म आहे। तर 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान डिसेंबरचा जो हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे सरकारनं योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे। ज्या महिलांना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे पैसे मिळण्यास अडचण आली होती, आता अशा महिलांना देखील पुढील 4 ते 5 दिवसात पैसे मिळणार आहेत। याबाबत आदित्य तटकरेंनी माहिती दिली आहे, ते काय आहे आपण पाहूयात। तर नेमका आदित्य तटकरे काय म्हणाला, तर महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे। तर 9 ऑक्टोबरला शेवटचा हप्ता दिला होता। तर 2,34,00,000 महिलांसोबत ज्या महिलांना आधार कार्डमुळे अडचण आली होती त्यांना देखील आजपासून लाभ मिळेल। पुढील 4 ते 5 दिवसात हप्ता मिळणार आहे असं तटकरे यांनी म्हटलं आहे। म्हणजे जे तुम्हाला सांगितलं होतं मी की आधार जे आहे ते लिंक असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आत्तापर्यंत त्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, कारण त्यांचं आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक नव्हतं। पण आता आदित्य तटकरेंनी नेमकं अशी माहिती दिली आहे की त्या महिलांनाही आम्ही जे आहे त्यांचा जो 1500 रुपयांचा महिना आहे तो देण्यास सुरुवात करणार आहोत। म्हणजे आता महिलांना काळजीचं कारण नाही आणि टेन्शनही नाही की पैसे येणार की नाही। तर महिलांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहे। फक्त तुम्ही तो अर्ज जो आहे लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो भरलेला असला पाहिजे, तुम्हाला पैसे त्याचे यायला सुरुवात होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। तर आता आनंदाची बातमी आहे आणि खूप महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे महिलांना काळजी नसावी। आणि महिलांनी आता जो महायुती सरकारने म्हणजे लाडक्या भावाने त्यांचा जो शब्द दिला होता योजना चालूच राहणार, तोही शब्द पाळला गेला आहे सरकारकडनं। आणि नवीन सरकार स्थापन असूनही योजनेत काही बदल झाला नाही, या गोष्टीचा सर्वांना आनंद आहे। आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना टेन्शन नसावे, कारण आता पैसे जे आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला मिळून जातील हा हप्ता। फक्त जे आहे मार्चपर्यंत तर 1500 रुपये कन्फर्म आहेत। नंतर आणखी पुढे काय असेल ते आपण जाणून घेऊयात। सरकार काय बोलते त्याच्याविषयी अपडेट त्या नक्कीच मी यूट्यूब चॅनलवर टाकेल। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही आणि तुम्ही कोणत्या राज्यात आहात हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाकीच्या लोकांनाही महिलांनाही माहिती याची मिळेल। आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचत राहील। धन्यवाद।